मिरज शासकीय रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधणी आणि नवीन 700 खाटांची संख्या वाढवण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी। मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांचा उपचार घेण्यासाठी कल वाढलेला असल्याने मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधण्यास मान्यता देणे आणि खाटांची बेड संख्या 700 पर्यंत वाढवणे तसेच जुनी इमारत 32 वर्ष जुनी व जीर्ण झाली आहे। नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी निधी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली असल्याची माहिती मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज येथे पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे म्हणाले, पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ व नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद केली आहे। तसेच कृषी पंपाच्या जुन्या थकीत वीज बिलाची 48 कोटींचे रुपये माफ करण्यात आले आहेत। तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिवसा मोफत वीज देण्याचा संकल्प केला आहे। सासवड जेजुरी रस्त्यावर दिंडीत झालेल्या अपघातात मयत झालेल्या 4 वारकऱ्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री आर्थिक मदत देण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयाने आषाढ एकादशी वारीच्या निमित्ताने चरण सेवा उपक्रमाअंतर्गत चरण सेवेसाठी डॉक्टरांसाठी नाश्ता, चहा, जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच दिनांक 18 व 21 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत यल्लमा मंदिर भोसे व तासगाव फाटा भोसे येथे समुदाय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली।